मित्रांनो नमस्कार. आता आपण सांगलीच्या बापटमाळ्याच्या जरी आलो आहोत आणि सकाळचे 8 वाजलेत आणि मदुराई तट्टे इडली घी पोळी इडली या स्टॉलला आता आपण भेट देणार आहोत. बसवराज शिवशंकर मगदूम. सिंगल वडा पाहिजे आपल्या इथे सर घी पोळी तट्टे इडली उडीद वडा आणि फिल्टर कॉफी असतं. सगळ्यांचा रेट सांगा पदार्थ. घी पोळी तट्टे इडली 25 रुपये, उडीद वडा प्लेट 25 रुपये आणि फिल्टर कॉफी 15. हां तर आपल्याकडे ज्याचा तट्टे इडली मिळते हां नवीन प्रकार आहे त्याबद्दल जरा कसं आहे ॲक्च्युली सर हा तट्टे इडली हा प्रकार आहे तुमकुरूचा. बेंगलुरूच्या अलीकडे 25 किलोमीटर तुमकुरू म्हणून गाव आहे, त्याची सुरुवात तिथून झाली. मग ह्या इडलीचा असं आहे की याचा बॅटर जो असतो हा एक स्पेसिफिकली एक वेगळा बनतो. त्यात रेग्युलर तुमचं आपलं बॅटर असतंच, पण थोडे फर्मेंटेशनची प्रक्रिया म्हणा किंवा ॲडिशनल त्यात मटेरियल जातं. त्यात थोडंसं ते सॉफ्टनेस इडली आमचं सॉफ्टनेस असतं. तुम्हाला 3-4 तास ठेवून जरी खाल्ला तरी सॉफ्ट राहणार. फक्त तुम्हाला हे आणि ओरिजिनल बॅटर असतं आमच्याकडे. ओरिजिनल बॅटर त्याची टेस्ट आहे ती तुमकुरूला मिळते, तीच टेस्ट आमच्याकडे मिळेल तुम्हाला. हो दाखवते ना सर. हे आहे इडलीचं बॅटर. हे 1-2 दिवसा अगोदर त्याची प्रक्रिया चालू केली जाते. 2 दिवस आधी भिजवलं जातं. हो, एक आदल्या दिवशी अगोदर तिथे आमच्याकडे तट्टे इडली असतं. इडली स्टीम होते. हे खास नॉनस्टिक आम्ही बनवून घेतलं आहे. हां, नॉनस्टिक खास बनवून घेतलं आहे. ओके नॉनस्टिक स्टीम. हां, नॉनस्टिक स्टीमर आहे सगळा. असा येतो हा उडीद वडा. उडीद वडा देखील मिळतो. हां, उडीद वडा देखील मिळतो आमच्याकडे. हो दाखवतो ना, 1 मिनिट. अशी व्हाईट चटणी पण मिळते आणि दुसरा प्रकार आहे त्यात ते म्हणजे खारा चटणी. कर्नाटकाला याला खारा चटणी म्हणतात. खारा म्हणजे स्पायसी. खारा चटणी. हां, खारा चटणी म्हणजे थोडी स्पायसी असते, त्याला स्पायसी चटणी. त्याचं नाव खारा चटणी आहे. आणि ही आमची मलगा पोळी. हे पावडर असतं. 3-4 डाळी मिरची ते मिक्स करून बनवलेलं असतं. एक्झॅक्टली बरोबर. ते मलगा पोळी ॲक्च्युली त्याला मलगा पोळी नाव म्हणतात, म्हणजे शॉर्ट फॉर्ममध्ये पोळी म्हणतात त्याला. त्यामुळे ते पोळी इडली. हो बरोबर. ना वडा हां बोला. पोळी इडली करून दाखवा. हो दाखवतो. हो अगदी. तर इथं पोळी इडली आपण समोर बघतोय. ही चटणी टाकली जाते त्याच्यावरती. आता हे पार्सल केलं जाते. हो पार्सल. तर पहिल्यांदा तूप येईल त्याच्यावरती. काय करणार त्यानंतर पोळी. अच्छा, ही पावडर त्यानंतर येईल. तरी पार्सलची प्लेट बघितली मित्रांनो. आता असं सिल्वर फॉईलमध्ये पार्सल करून दिलं जातं. तर रेट कसा आहे दादा त्याचा? रेट 25 रुपये. समोर बघू शकता हे असे स्टीमर आहेत आणि ह्या स्टीमरमधून त्याची पोळी इडली गरमागरम काढून घेतली जाते. आणि अशा प्रकारे सिल्वर फॉईलमध्ये पार्सल मिळते. रेट दादा काय सांगितलं तुम्ही? 25 रुपये इडली. 25 रुपये इडली. ओके. इडली 25 रुपये आणि उडीद वडा पण 25 रुपये. ओके. फिल्टर कॉफी 15. जरा मस्तपैकी माडकोड रे. तर पावडर टाकली जाते. तूप टाकल्यानंतर ही तट्टे पोळी आपल्या समोर आता पार्सल केली जाते. तर इथं समोर बघू शकता मित्रांनो हे बॅटर आहे वड्याचं आणि हे उडीद वडे एक करून आता फ्राय करून घेतले जातील. तर दादा हे पीठ कसं तयार केलं जातं याचं? हे असं 6 तास भिजवलं जातं याला. 6 तास. सकाळी त्याला ग्राइंडरमध्ये लावून. ओके. पीठ कशाचं वापरलं जातं त्याला? हे प्युअर उडीद डाळ. उडीद डाळीचं पीठ असतं. त्या समोर बघू शकता मित्रांनो हे आता वडे सोडले जातात पिठाचे. तर गोल्डन कलर झाल्यानंतर हे वडे बाहेर काढले जातील. 175. हां मॅडम 175. आपल्याकडे दादा उडीद वड्याचा रेट कसा आहे? 25 रुपये प्लेट. 25 रुपये प्लेट. हे पण उडीद वडा आम्ही चटणीमध्ये डिप करून देतो. चटणीमध्ये. हां आले वेलकम. तर समोर बघू शकतो मित्रांनो हे गोल्डन कलरवरती आता फ्राय होत चालले आहेत वडे आणि छान असे गोल्डन कलर आल्यानंतर हे वडे बाजूला काढून घेतले जातील. तर मित्रांनो स्टॉलवरती उडीद वड्याचा रेट आहे 25 रुपये आणि तर उडीद वडा मित्रांनो 25 रुपये प्लेट आहे आणि त्यामध्ये 2 नग दिले जातात.
तर हे उडीद वडे तयार झाल्यानंतर आता बाजूला काढून घेतले जातील. तुम्ही बघू शकता कलर आता चेंज व्हायला लागला आहे आणि गोल्डन कलर झाल्यानंतर वडे बाजूला काढून घेतले जातील. तर तो बघू शकता ही फिल्टर कॉफी देखील आपल्याकडे मिळते. तर फिल्टर कॉफीची तुम्ही प्रोसेस बघू शकता. पहिल्यांदा डिकॉक्शन करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये मिल्क ॲड केलं जाईल. तर टिपिकल साऊथ इंडियन पद्धतीनं मित्रांनो फिल्टर कॉफी इथे मिळते आणि तट्टेपुडी इडली बरोबरच तुम्हाला कॉफी जर हवी असेल तर ती देखील इथे मिळते. 15 रुपये रेट आहे कॉफीचा. तर अशा प्रकारे ही साऊथ इंडियन पद्धतीनं कॉफी दिली जाते. माझं नाव नारायण प्रभाकर आपटे. मी साधारणतः 1-1.5 वर्ष इथे येतो आहे सर. याच्यामध्ये मदुराईवाल्यांची इडली आणि घी पोळे, त्याच्याबरोबर उडीद वडा आणि उडीद वडा, फिल्टर कॉफी 1 नंबर. जगात भारी सांगलीकरची मदुराई कॉफी फिल्टर. तुमच्या समोर बघू शकता तुम्ही. आता हे गोल्डन कलर येऊपर्यंत आता वडे फ्राय करून घेतले होते आणि आता हे वडे छान फ्राय झालेत. आता वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेतले जातील. हे तयार झालेत ना दादा आता? ओके. वडे ह्या प्लेटमध्ये काढून घेतले जातील. तर हे वडे वेगळे काढून घेतले आहेत मित्रांनो. समोर बघू शकता तुम्ही. छान गोल्डन कलरवरती आता वडे आलेले आहेत आणि हे वडे आता तयार आहेत पार्सलसाठी. मित्रांनो हे आता वड्याची प्लेट तयार केली जाते. तर वडे पहिल्यांदा 4 तुकड्यामध्ये कट करून घेतले जातात. तर हे वड्याचे 4 तुकडे केलेले आहेत आणि हे वरती चटणी टाकली जाते. तर साऊथ इंडियन पद्धतीने सर्व केलं जातं मित्रांनो इथं उडीद वडे. तर ही रेडी चटणी टाकलेली आहे. त्या प्लेटचा मित्रांनो रेट आहे 25 रुपये. नमस्कार, मी प्राध्यापक शशिकांत कांबळे. माझे मित्र बसवराव मगदूम यांनी जो मदुराई तट्टे इडली हा एक छोटंसं हॉटेल चालू केलेलं आहे महावीर उद्यानासमोर. हे सुरुवातीपासून मी या हॉटेलला येतो आणि अतिशय चांगल्या प्रकारचं ऑथेंटिक प्रकारचं म्हणजे साऊथ पत्तीचं आपे तट्टे इडली ते मिळतात. तसेच उडीद वडा, मेदू वडा, इडली वडाचे सुद्धा चांगले प्रकार आहेत. तर माझे समस्त सांगलीकरांना असं विनम्र आव्हान आहे की हॉटेलमध्ये जाण्यापेक्षा इथं एकदा येऊन तुम्ही टेस्ट करा आणि अक्षरशः एकदम हेल्दी हायजेनिक अशा पद्धतीचं चांगलं फूड आहे. आणि मदुरा इडलीला माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर आपल्यासमोर आता मित्रांनो तट्टे इडली केली जाते. तर इथं मित्रांनो आणि ह्या इडलीला घी टाकलं जाईल वरून आणि नंतर ही चटणी टाकली गेली वरून आणि छान कच्चा ह्याच्यावरती ही व्हाईट खोबऱ्याची चटणी टाकली जाते आणि त्यानंतर ही रेड चटणी टाकली जाईल. खारा चटणी टाकली जाते. तर मित्रांनो रेट आहे 25 रुपये या प्लेटचा. तर ही प्लेट खाण्यासाठी किंवा ही तर पोळी इडली खाण्यासाठी नक्की मित्रांनो इथं विजिट करा. आता ही आपण इडली टेस्ट करून बघूयात. तर मित्रांनो स्टॉलवरती सकाळी खूप गर्दी असते. तर मित्रांनो स्टॉलचं टायमिंग आहे सकाळी 7 ते 10:30. तर या वेळेमध्ये तुम्हाला ही घी इडली किंवा पोळी इडली आपल्याला खायला मिळेल. तर उडीद वडा आणि ती इडली खाण्यासाठी मित्रांनो इथं नक्की विजिट करा. नाव सांगा आपलं पहिलं. माझं नाव रमिला शाह. माझं स्मिता शाह. कुठली इडली तुम्ही घेता किंवा काय आवडतं तुम्हाला? स्टॉलवर इथं तट्टे इडली मिळते तेच खूप छान आहे. मी तर 3-4 वेळा येऊन गेले आणि एक इडली खाल्ली की पोट भरतंय इतकं छान. आणि वडा पण एकदम टेस्टी आहे आणि फिल्टर कॉफी तर एकदम अप्रतिम आहे. इडली समोर तुम्ही बघू शकता. ही पोळी इडली आहे. ही खोबऱ्याची चटणी दिलेली आहे आणि वरती ही पावडर टाकलेली आहे आणि ही खारी चटणी जी आहे ती टाकलेली आहे. जरा बाईट घेऊन बघूयात आपण. तर खूपच सॉफ्ट, इतर इडल्यांपेक्षा मित्रांनो खूपच सॉफ्ट इडली वाटते. आता टेस्ट करून बघूयात. वा, अतिशय सॉफ्ट आणि झणझणीत अशी चटणी आहे. इडली एकदम सॉफ्ट आहे. तर
खोबऱ्याची चटणी सोबत आपण टेस्ट करून बघूयात. अतिशय सुंदर. मित्रांनो इथं इडली खाण्यासाठी नक्की या तुम्ही स्टॉलवरती आणि ही पोळी इडली खाण्यासाठी नक्की या. का रेट आहे 25 रुपये. उडीद वड्याची प्लेट मित्रांनो समोर आहे आपल्या आणि रेट आहे 25 रुपये. टेस्ट करून बघूयात. वा, सगळेच पदार्थ मित्रांनो जबरदस्त आहेत आणि करणारी व्यक्तीच साऊथ इंडियन असल्यामुळं तुम्हाला ऑथेंटिक ती साऊथ इंडियन टेस्ट जी आहे ती या इडलीला आणि उडीद वड्याला मिळेल. तर मित्रांनो बापट मळ्याचे जरी हा मधुराई घी पोळी इडली नावाचा स्टॉल आहे, नक्की व्हिजिट करा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.